हॅलो गाईज, मी आहे जियान आणि आज आहे दैसरला जयंती म्हणून मी आज एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे, ते पण निष्ठरीसोबत. आता आम्ही तिकडे डान्स करणार आणि आता मला निष्ठरी घ्यायला येते. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण असं सर्कलमध्ये सगळे लोक आणि आम्ही मध्ये नाचू रेडी होते. बाय. सॉरी गाईज, मी आता बाय बाय नाही बोलणार, ती म्हणजे तिकडे भेटते मी तुम्हाला. बाय. एखाद्या वेळेस तू बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मिस्टर दीदी पण आलेली आहे. पप्पा इथे इस्त्री करतात, तिथे गुड्डी खेळते. तो वाजलेले आहेत 8 रात्रीचे आणि जे ताई तिथे पोचली ऑलरेडी आधीच. 5 मार्गावर त्यांचं स्टार्ट होणार आहे जयंती मिरवणूक त्यांची. ताई तिथे पोचली ऑलरेडी आणि तिकडनं आता मिरवणूक स्टार्ट होणार आहे त्यांची 5 मार्गापासून. आणि ताईने बोलताना रिपोर्ट दिले आहे की तिथं अजून कोणी पोचलेलं नाही आहे. सो आम्ही इथे रेडी बसलो आहे. निष्ठा फुल रेडी आहे. जेल कुठे गेली? जेल. आणि गुड्डी पण रेडी आहे. आणि गुड्डी आता वडापाव खात आहे आणि तिला वडापाव आवडत नाही पण तरी ती खाते ना. आता बघूया, परत ताईचा फोन येईल, सगळे जमले की आम्ही निघू. म्हणजे जवळ जमतील, भाषणं होतील, डान्स स्टार्ट होतील, तोपर्यंत अजून 1-2-1.5 तास जाईल आणि त्याच्यानंतर यांचा डान्स होणार आहे. सो भेटूया आता आपण तिथेच पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. शरणं गच्छामि तत्यंपि भूतं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आता थोड्याच वेळात आपल्या रॅलीला सुरुवात होत आहे. आदर्शांचं पूजन झालेलं आहे. सर्व कार्यकर्ते
कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ जा कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ जा आजा अरे सर्वांनी टाटा सुरुवात आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अजून एक डान्स बाकी आहे. एक डान्स निष्ठा. अशोकाला माईक बंद कर. लवकर दोन मुलींनी यायचं आहे. दानवी कादंबरी त्या बाबांनी बक्षीस दिलंय. लवकर घ्यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. वा धन्यवाद गुरुजी. चला आपल्याकडे निष्ठा आणि जीएन हे दोघं जण डान्स प्ले करतात. गाणं प्ले कर. मुलांनो, आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्या काळी बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. नव्हती गाडी भीतीच लागली, होती परिचित माहेर गावी.
मास्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा.